बिहारमधील 10वीत शिकणारी 16 वर्षांची रम्या सिंह ही मुलगी नेहमीप्रमाणे आपल्या घराजवळ उभी होती. त्याचवेळी चंदन, सचिन, युवराज, अजय आणि विकास मांजी या 5 नराधमांची तिच्यावर वाईट नजर पडली. भर दिवसा त्या नराधमांनी तिला उचललं आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. जसं काही त्या नराधमांना कसलीच भीती नव्हती. तिचा आरडाओरडा ऐकून जेव्हा तिची आई आणि घरचे लोक धावत आले, तेव्हा त्या नराधमांनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्या निष्पाप मुलीला जिवंत अवस्थेत विहिरीत फेकून दिलं आणि तिथून पळ काढलं. विहिरीत पडल्यामुळे तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. एवढी भयानक घटना घडल्यावर तुमची अपेक्षा असेल की पोलीस पथक येईल, ॲम्ब्युलन्स येईल, फॉरेन्सिक टीम येईल. पण प्रत्यक्षात तिथे फक्त एक पोलीस कर्मचारी तिथे पोहोचला, जो समोर मृतदेह पडलेला असताना खुर्चीवर पायावर पाय चढवून आरामात बसला होता, जसं काही तिथे काही घडलंच नाहीये. ही घटना आज आपल्या देशाची विदारक परिस्थिती सांगतेय. एकामागून एक बलात्कार होतायत, कुटुंब उद्ध्वस्त होतायत आणि प्रशासन मात्र मजेत आहे. त्या हतबलाईला वाटलं होतं की तिला न्याय मिळेल, पण पोलिसांनी आपली नीचता दाखवायला सुरुवात केली. पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्याआधीच त्यांनी जाहीर करून टाकलं की हा तर अपघात आहे. जर हीच मुलगी एखाद्या श्रीमंताची असती तर अख्खं प्रशासन तिथे नतमस्तक झालं असतं. हा व्हिडिओ फक्त बघू नका, हा वणवा पेटला पाहिजे. त्या 5ही नराधमांना फाशीच झाली पाहिजे. आवाज उठवा, कारण आज आपण शांत बसलो तर उद्या वेळ आपली असेल.